आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधल्या निकालाची। हरियाणा राज्यामध्ये भाजपने जबरदस्त कमबॅक करत बहुमताचा आकडा पार केलाय। भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी आता सज्ज झालाय। भाजपने काँग्रेसला धोबी पछाड देत जोरदार कमबॅक केलंय आणि काँग्रेसचा वारू 35 जागांवरच रोखून धरलाय। तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने बाजी मारली आहे। आघाडीतही नॅशनल कॉन्फरन्सने जबरदस्त आघाडी घेतली आहे, पण काँग्रेसला म्हणावं तसं यश मिळालेलं नाहीये। इकडे भाजपला जम्मू काश्मीरच्या जनतेनं नाकारल्याचं चित्र आहे। भाजपला अवघ्या 26 जागा या पदरात पाडून घेता आलेल्या आहेत। मात्र हरियाणामध्ये झालेला उलटफेर हा अतिशय बोलक्या स्वरूपाचा आहे। 9:30 पावणे 10 पर्यंत आलेले निकाल आणि कल हे पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने होते आणि त्यामुळे काँग्रेस सरकार स्थापन करेल की काय आणि त्यासाठी एकमेकांना पेढे भरवत लाडू भरवत आनंदोत्सवही साजरा केला जात होता। मात्र अचानक बाजी पलटली, बाजी उलटली आणि भाजपनं मुसंडी इथे मारली आणि आता 10 वर्षांचा सत्ता कार्यकाळ भोगल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे आणि काँग्रेसला धोबी पछाड दिलाय। त्यामुळे तिसऱ्यांदा भाजपची अशा पद्धतीने सत्ता स्थापना ही भाजपच्या गोटामध्ये आणि इकडे महाराष्ट्रात महायुतीच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करणारी आहे। आताची आणखी एक मोठी बातमी आहे। हरियाणामध्ये कलांवरती काँग्रेसचा सवाल, कारण आकडेवारी अपडेट करण्यात उशीर का झाला असा सवाल काँग्रेसने केलाय। तर ईसीच्या वेबसाईटवरती ही जी आकडेवारी आहे ती अपडेट का होत नाही असा सवाल सुद्धा करण्यात आलाय। काँग्रेसला 9 जागा, पीडीपीला केवळ 3 जागांवरती इथे आघाडी मिळालेली पाहायला मिळाली। ही उशिरा आकडेवारी का समोर आली असं इलेक्शन कमिशनच्या या वेबसाईटवरून सवाल करण्यात आलेले आहेत। काँग्रेसने हे सवाल केले। तर जम्मू काश्मीरची महत्त्वाची बातमी आहे। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत मिळालेलं आहे। नॅशनल कॉन्फरन्सला 42 जागांवरती आघाडी मिळाली आहे। भाजपला जम्मू काश्मीरमध्ये केवळ 26 जागांवरती आघाडी आहे। काँग्रेसला 9 जागा मिळाल्या तर पीडीपीला 3 जागांवरती समाधान मानावं लागलंय। त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सनं जोरदार मुसंडी मारली आहे आणि तब्बल 42 जागांवरती आघाडी मिळवत आता पुन्हा उमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील अशी तयारी जम्मू काश्मीरच्या जनतेनं करून ठेवली आहे। त्यामुळे जम्मू काश्मीरमधल्या या सगळ्या महिला, नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्या यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। एकीकडे भाजपनं सुद्धा इथे 23 जागांवरती आघाडी घेतलेली पाहायला मिळतेय, तर नॅशनल कॉन्फरन्सनं मात्र जोरदार मुसंडी मारली आहे आणि तब्बल 42 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड जोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा पाहायला मिळाला। अनेक दौरे त्यांनी केले, इथे सभा पार पडल्या, मात्र जम्मूतली त्यांची ताकद कायम राहिली। काश्मीरमध्ये आपण पाहतोय जोरदार मुसंडी जम्मू काश्मीर या दोन्ही विभागांमधनं नॅशनल कॉन्फरन्सनं मारली आहे। आणि या संपूर्ण विषयावरती राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी बोलत आहेत। राहुल, एकंदरीतच संपूर्णपणे जो काही निकाल समोर येत आहेत ते खूप बोलके आहेत, कारण जम्मू काश्मीरमध्ये तर एकीकडे कितीही बाजी मारली, कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा म्हणावं तसं यश भाजपच्या पारड्यात पडलेलं नाहीये, पण दुसरीकडे हरियाणात मात्र तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू शकेल इतकी मजबूत स्थिती निर्माण झाली आहे। आपलं विश्लेषण लक्षात घ्यायला हवी। जम्मूमध्ये काय सर्वसाधारण मतदारांचा संख्याबळ आहे आणि काश्मीर व्हॅलीमध्ये काय आहे। जेव्हा केव्हा भाजपा 2 वेळेला सत्तेवरती आली तेव्हा पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने आली आणि ज्यावेळेला ट्रायफर्गेशन झालेलं होतं त्या दिवशी मी तिथे होतो, तेव्हापासून चर्चा अशी होती की जर पुन्हा एकदा जम्मू काश्मीर भारतीय जनता पार्टीला ताब्यात घ्यायचं असेल तर ज्या वेळेला डिमार्केशन होईल त्यावेळेला आकड्यांचा खेळ करावा लागेल। तो आकड्यांचा खेळ त्यांनी केला की नाही ते माहित नाही, पण आता सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टीला इथे यश मिळताना दिसत नाही। पण माझ्या मते हरियाणाचा जो विजय आहे ना तो महाराष्ट्रात, कारण हे कल असेच राहतील असं आपण गृहीत धरू, 10-12 फेऱ्यापर्यंतचे सगळे कल आता हातात आलेले आहेत आणि त्या कलावरून बघा 50 जागा जर हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकत असेल तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि त्यांच्या धुरीणांना एक मोठा प्रश्न आहे